हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आज आहे शुक्रवार आणि सकाळची सगळी कामं आवरली। सगळी कामं म्हणजे फक्त नाश्ता वगैरे झाला, नाश्त्याची भांडी झालीत आणि त्याच्यानंतर तुळशीला पाणी पण घालायचं होतं। तर तुळस जास्त वाढली होती त्याच्यामुळे म्हणलं थोडीशी कट करायची। कट केले की अजून जास्त फुलून येईल आणि कारण आता त्याच्या थोड्याशा फांद्या आहेत तर त्या असं वाळल्यासारख्या झाल्या होत्या, म्हणून मग त्यासाठी म्हणलं थोड्याशा कट करायच्या त्याच्या ज्या वाळलेल्या फांद्या आहेत। तर मी अगोदर पण कट केली होती त्यामुळे एवढी छान अशी आली होती। तर आता पण म्हणलं थोडीशी कट करायची, उंच फक्त झाली होती, जास्त उंच पण काय करायचे म्हणून म्हणलं कट करायचे आणि ज्या सुकलेल्या फांद्या आहेत तर त्या कट करून घ्यायच्या। तर इथं बघू शकता मी आता कात्री एक आहे जुनी कात्री, तर त्याने सगळं कट करून घेते। तर इथं बघू शकता तुळस छान अशी कट करून झाले आणि आता त्याला छोटे छोटे पानं पण यायला लागले। त्यासाठी मग मी अगोदरचे जे सुकलेले होते तर ते कट करून घेतले। तर त्याच्या साईडला एक छोटी पण तुळस आहे तर ती सुद्धा छान अशी आली आणि त्याच्यामध्ये कढीपत्त्याचं पण झाड आहे। तर बघू आता ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस आता मोठ्या कुंडीमध्ये माती वगैरे भरून मग ती त्यामध्ये सगळे झाडं लावेन। तर त्यानंतर बाकीची तर काय सगळी कामं आवरली होती। तर म्हणलं चला आज दुपारी काय जेवण बनवायचं नव्हतं, फक्त डाळ खिचडीच बनवायची होती आणि आज आणलं होतं मटण। तर मटण इथं सकाळी सकाळी लवकर जाऊन आणायला लागतं, त्यासाठी मटण आणलं होतं आणि एका इकडे पातेल्यामध्ये शिजत पण घातलंय मी, अगोदर शिजत घालून ठेवलं चांगलं धुवून स्वच्छ। तर पाठीमागं श्री आणि उर्वी खेळते तर त्यांचा आवाज येतोय। त्याच्यानंतर मग इकडं लगेच डाळ खिचडीसाठी इथं बनवायला घेतलं। तर आज थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनवायची म्हणलं आणि नेहमी जी मी खिचडी बनवते तर त्यामध्ये फक्त चटणी आणि आपली मोहरी घालून तडका देऊन फक्त तिखट अशी बनवते। तर आज म्हणलं थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनवून बघूयात। तर पातेल्यामध्ये अगोदर मी तूप गरम करून घेतलं, मोहरी जिरे नंतर अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता घातला, त्यानंतर कांदा घातला, भाजून घेतला। त्याच्यानंतर वरून सगळे मसाले त्यामध्ये टाकले, गरम मसाला टाकला, हळद टाकली, लाल तिखट टाकलं आणि टोमॅटोसुद्धा भाजून घेतलं त्यामध्येच। त्याच्यानंतर मग तांदूळ आणि मुगाची डाळ अगोदरच धुवून स्वच्छ घेतली होती आणि कोथिंबीर पण मी त्यामध्येच कट करून टाकली। तर बघू शकता इथं मी भात शिजत घातलाय। त्यानंतर हे मी अगोदरच शिजत घातलं होतं मटण, तर मी फक्त मटण स्वच्छ धुवून घेतलं, त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतले आणि नंतर मग शिजत घातलं मटण। आणि इकडं बघू शकता खिचडी पण तयार झाली आहे, अजून थोडंसं पाणी टाकून म्हणजे अजून शिजवते थोड्या वेळ। आणि डाळ खिचडी अशी पातळच असते, पण मी इथं आता पातेल्यामध्ये केले त्यामुळे त्यामधलं पाणी थोडंसं म्हणलं आटवूच द्यायचं। तर अशा प्रकारे मी डाळ खिचडी बनवून घेतली। त्याच्यानंतर मग आता हे दुकानातून येतील, आल्यानंतर मग डाळ खिचडी खायची आणि नंतर काय मटण संध्याकाळीच बनवायचं आहे, त्याच्यामुळे त्याचा मसाला वगैरे मी आज अगोदर बनवून ठेवला होता काल, पण कालचा मसाला थोडाच आहे। तर म्हणलं आता संध्याकाळी अजून बनवायला लागेल, तर दुपारी म्हणलं निवांत बनवायचा आणि दुपारी दिवसभर कसं लाईट कमी जास्त व्होल्टेज होते त्यामुळं मग म्हणलं नंतर संध्याकाळीच मसाला बनवायचा, लाईट वगैरे व्होल्टेज वगैरे फुल आलं की। तर इथं बघू शकता श्रीचे पप्पा पण आलेत, तर इथे चाललं होतं आमचं जेवण। तर खिचडी घेतली, त्याच्यावरती फरसाणा पण मिक्स केला आहे आणि तूप पण घेतले त्याच्यावर अजून। तर असं आहे आमचं आजचं जेवण। तर या तुम्ही सुद्धा जेवायला। आणि उर्वी इथं बेडवर बसली आहे, तिला वरती बसवले, खाली घेतलं की पातेलं पण गरम होतं, मग त्याला हात वगैरे लावल म्हणून तिला वरती बसवलं। त्याच्यानंतर दुपारी थोडासा आराम केला, नंतर मग उठून श्री आणि उर्वी अजून झोपलेलेच होते दोघं पण, तर तोपर्यंत म्हणलं बाकीची तयारी करून घ्यायची। उठून थोडंसं फ्रेश झाले, झाडून वगैरे काढलं, भांडी वगैरे काय नव्हते दुपारीच घासून ठेवले होते। नंतर मग इथं मसाला बनवायचा होता, तर त्यासाठी अगोदर लसूण सोलून घेतला। तर हा गावाकडून आणलेला देशी लसूण आहे, लसूण अद्रक पेस्ट पण आहे, पण त्यासोबत मसाला पण आपण घालतोच खोबऱ्याचा। तर खोबरं असं बारीक कट करून घेतलं अगोदर चाकूनं आणि असं बारीक कट करून घेतलं का मिक्सरमधून लगेच बारीक होतं। तर बघू शकता इथं मसाला पण बनवून झाला आहे। तर हा मसाला आता केला आहे, त्यामध्ये जिरं आणि कोथिंबीर घालून बनवला आहे आणि हा आहे अगोदरचा, तर ह्यामध्ये फक्त कोथिंबीर घालायची राहिली होती। तर आता बघू किती मसाला लागतोय, तर हा अगोदरचा आहे, तर जर कमी पडला तर हा जो अगोदर बनवलेला आहे तर तो पण त्यामध्ये मिक्स करणार आहे। आणि हो, आजच्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला मी व्हिडिओ एडिटिंग कसं करते आणि थंबनेल कसं लावते आणि कोणत्या ॲपमधून व्हिडिओ एडिटिंग करते तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगेनच।
त्यासाठी व्हिडिओ प्लीज नक्की कंटिन्यू करा. तर इथं आता मसाला वगैरे बनवून झाला होता. मटण पण दुपारी शिजवून ठेवलं होतं. तर आता इथं अगोदर भाजी बनवून घेणार आहे आणि नंतर मग चपात्या वगैरे भात वगैरे सगळं नंतरच बनवणार आहे. तर आता इथं मटण बनवायसाठी जो मसाला लागतो तर तो इथं आता बनवून घेते. तर आता इथं मी ज्या पद्धतीनं बनवते तर त्या पद्धतीनं मी आता लग्न झाल्यानंतर बनवायला शिकले. अगोदर थोडेसे वेगळ्या पद्धतीनं बनवत होते, कारण आमच्या इकडं लग्नाच्या अगोदर वेगळ्या पद्धतीनंच आमची आई बनवायची. हा जो सगळा मसाला आहे तर तो मटणासोबतच शिजवून घेत होती आणि नंतर त्यामध्ये वरून चटणी घालत होती फक्त. तर आता ही लग्न झाल्यानंतरची पद्धत आहे वेगळी. तर इथं कढईमध्ये अगोदर तेल टाकलं, त्याच्यानंतर मसाला टाकला तो. तर आता तेलामध्ये आपण मटण शिजवताना पण तेल घातलेलं असतं आणि मटणाला पण असं तेल सुटतं जास्त, त्यामुळं मग मी इथं थोडंसं तेल घातले. त्याच्यानंतर जो बारीक केलेला मसाला आहे तर तो त्यामध्ये भाजून घेतला. त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आणि लाल तिखट घातलं आणि चटणीसुद्धा घातली आहे. आणि वरून नंतर जो रस्सा आहे तर तो त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे आणि त्यामध्ये हा मसाला सगळा शिजवून घ्यायचा आहे. आणि शिजल्यानंतर मटण शिजवलेलं आहे तर त्यामध्ये हा फक्त ओतायचा आहे वरून. तर इथं बघू शकता आता हा मसाला शिजवून घेतला आहे मी. तर इथं मटण शिजलेलं आहे आपलं अगोदरच आणि हा जो भाजलेला मसाला आहे तर तो त्यामध्ये वरून मिक्स करायचा आणि टाकल्या बघा लगेच कट कसा दिसतोय भाजीला. तर आता इथं मी टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेच पाणी टाकलं आणि सगळा कढईतला मसाला आहे तर तो त्यामध्ये मिक्स केला. तर इथं बघू शकताय टाकल्या लगेच असा कट दिसून यायला लागलाय भाजीला. तर आता थोडा वेळ अजून हे असं शिजवून घ्यायचं आणि नंतर मग गॅस बंद करायचा. तर अशा प्रकारे आपली भाजी बनवून तयार झाली आहे. आता फक्त भात आणि चपात्या राहिलेत तर त्या मी आता नंतर बनवेन. तर आता इथं मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग वगैरे कसं करते, थंबनेल कसं लावते, तर हे ॲप इनशॉट आहे. तर हे मी गुगलवरून डाउनलोड केले, प्रोचं डाउनलोड केले. ह्याच्यात सगळे इफेक्ट अनलॉक आहेत. तर बघू शकता. तर इथं मी तुम्हाला फक्त दाखवते. तर इथं मी गॅलरीमध्ये अगोदर एक व्हिडिओ होता तर तो व्हिडिओ घेतला आहे, मॅगी बनवलेला होता. तर आता इथं बघू शकता. तुम्हाला यामधला जो पार्ट नको असेल किंवा जो पार्ट कट करायचा आहे तर तो इथं आपल्याला जिथून आपल्याला पाहिजे तर तिथंपर्यंत जायचं. तिथून इथं हा एक स्प्लिटचा ऑप्शन आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं. कुठपर्यंत भाग कट करायचा आहे तिथपर्यंत जायचं, असं इकडं घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून डिलीट करायचा. तर आता इथं 2 पार्ट झालेत व्हिडिओचे. तर त्याच्यावरती आपल्याला त्या दोन्ही पार्टच्यामध्ये एखादा इफेक्ट लावायचा आहे तर तो आपल्याला इथून लावायचा. बेसिक इफेक्ट आहे तर इथला एखादा इफेक्ट घ्यायचा जो चांगला वाटतोय. त्याच्यानंतर आता आपल्याला हे पूर्ण जर तुम्ही व्हॉइस ओव्हर करणार असाल व्हिडिओला तर आपल्याला व्हिडिओचा ओरिजिनल जो व्हॅल्यूम आहे तर तो पूर्ण म्यूट करायचा आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर इथं आता व्हिडिओचा जो रेशो आहे तर तो आपल्याला 16.9 ठेवायचा आहे यूट्यूबची साईज. तर इथं बघू शकता मी 16.9 केलेला आहे. तर इथं व्हिडिओचे 2 पार्ट झाले होते त्यामुळे मी अप्लाय टू ऑल लेअर्स केलं. तर आता हे मी गुगलवरून डाउनलोड केल्यामुळं बाकीचे सगळे जे इफेक्ट आहेत तर ते अनलॉक आहेत. आणि प्ले स्टोअरवरून हे जर इनशॉट डाउनलोड केलं तर बाकीचे हे जे खालच्या साईडचे जे इफेक्ट आहेत तर ते सगळे लॉक दिसणार तुम्हाला. आणि हे ॲप तुम्हाला आयफोनमध्ये यूज करता येणार नाही, कारण आयफोनमध्ये बाकीचे कोणत्याच ॲप आपल्याला बाहेरचे घेता येत नाहीत. आयफोनमध्ये ॲप स्टोअर आपलं कसं प्ले स्टोअर असतं तर तसं त्यामध्ये ॲप स्टोअर आहे तर त्यामधूनच तुम्ही डाउनलोड करू शकता. तर इथं बघू शकता. आता इथं बाकीचे जे इफेक्ट आहेत तर ते तुम्ही बघितलेच असतील लावल्यानंतर कसे दिसत आहेत. तर हे बघा असं. तर हे झालं फक्त एडिटिंगचं. त्याच्यानंतर जर तुम्हाला व्हॉइस लावायचं असेल तर इथं म्युझिकवरती क्लिक करून साईडला इथं रेकॉर्डिंगचं ऑप्शन आहे तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही बोलू शकता. त्यानंतर म्युझिक वगैरे लावायचं असेल तर त्याच्या साईडला इथं म्युझिकचं ऑप्शन आहे तर तिथून म्युझिक आपण लावू शकतो, बॅकग्राऊंड म्युझिक. तर आता इथं व्हॉइस म्युझिक झालं. त्याच्यानंतर व्हिडिओचं स्पीड वगैरे कमी जास्त करायचं असेल तर इथून आपण करू शकतो. तर इथं बघू शकता आपल्याला हवं तेवढं व्हिडिओ आपण फास्टमध्ये फॉरवर्ड करू शकतो. आणि व्हिडिओला जे बॅकग्राऊंड म्युझिकला कॉपीराईट येतं तर त्यासाठी मग मी यूट्यूबच्या लायब्ररीमधून म्युझिक डाउनलोड करून ठेवते आणि नंतर तेच मी इकडं यूज करते, कारण त्याला कॉपीराईट येत नाही. आणि इथलं जर आपण व्लॉगिंगचे वगैरे म्युझिक लावले तर त्याला कॉपीराईट येतं. जे ॲपमध्ये जे ऑलरेडी जे म्युझिक असते तर ते आपण लावलं तर त्याला कॉपीराईट येतं, कारण तिथं पण आपल्याला प्रीमियम द्यायला लागतो, प्रीमियमचा ऑप्शन येतो. आणि तिथं जर आपण प्रीमियम केलं तर कॉपीराईट येणार नाही असं मला वाटते. त्यामुळं मग मी तिथलं म्युझिक यूजच करत नाही, डायरेक्ट मग यूट्यूबच्या लायब्ररीमधूनच जाऊन डाउनलोड करते गुगलला जाऊन. त्यानंतर आपल्याला व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर इथं
तर आता इथं व्हिडिओची आपल्याला क्लिअरिटी जास्त जर पाहिजे असेल तर तुम्ही 2K 4K मध्ये सेव्ह करू शकता. तर व्हिडिओ एडिटिंग झाल्यानंतर आपल्याला थंबनेल बनवायचा आहे. तर थंबनेल मी ह्याच ॲपमधून बनवते, इनशॉटमधून. तर इथं जर आपल्याला एका सिंगल फोटोचं जर थंबनेल बनवायचं असेल तर इथं आपल्याला मध्ये जो फोटोचा ऑप्शन आहे तर त्यावरती क्लिक करून एखादा फोटो घ्यायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. तर आता त्या रेसिपीचा मी काय फोटो वगैरे काढला नव्हता, तर मग मी काय करते, जो व्हिडिओ असतो आपण बनवलेला तर त्याच्यामध्ये जाऊन त्याचा स्क्रीनशॉट काढते एखादा, म्हणजे जो पाहिजे असेल त्याचा. तर आता इथं हा व्हिडिओ मी बनवलेला होता, तर ह्यामधला आता एक स्क्रीनशॉट काढून घेते. तर हा मॅगीचा आहे, तर हा मी आता स्क्रीनशॉट काढून घेते. आणि आता हा बाकीचा जो पार्ट आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आता इनशॉटमध्ये आले, त्या फोटोच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा जो फोटो पाहिजे, जो आपल्याला थंबनेल बनवायचा आहे, तर तो फोटो मी इथं घेतला आहे. तर आता इथं घेतल्यानंतर टेक्स्टवरती जाऊन जे आपली रेसिपी वगैरे काय असेल तर ते आता इथं लिहायचं आहे. आता मी इथं इन्स्टंट मॅगी म्हणून इथं लिहून घेते. त्यानंतर इथं बघा आपल्याला आता फॉन्ट पाहिजेत वेगळे, तर इथं फॉन्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं फॉन्ट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, तर इथं आपण सिलेक्ट करायचे. आणि जरी वेगळ्या प्रकारचे अजून पाहिजे असेल तर इथं साईडला वरती क्लिक करायचे. तर इथं भरपूर प्रकारचे फॉन्ट इथं अवेलेबल आहेत. तर ह्यातला आता मी एक डाउनलोड करून घेते आणि नंतर इकडे तुम्हाला दाखवते. तर हा मी डाउनलोड केला. तर आता बॅकला यायचं आहे, तर इथं 1 नंबरलाच तो जो डाउनलोड केलेला फॉन्ट आहे तर तो आला आहे. तर इथं बघू शकता. तर इथं आता भरपूर प्रकारचे ऑप्शन आहेत. तर फॉन्टची साईज कमी जास्त करायला येते. त्याच्यानंतर इथं बॉर्डर आहे, व्हिडिओची बॉर्डर वगैरे आपण वेगळ्या कलरमध्ये करू शकतो. इथं ग्लो आहे, नंतर लेबल आहे, पाठीमागं जे येलो कलरचं आहे तर ते लेबल आपण चेंज करू शकतो. तर इथं बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे बनवले. ते इथे बघू शकता मी जे लेबल आहे तर ते ब्लॅक कलरचं केलं आणि टेक्स्ट आहे ते व्हाईट कलरचं केले. तर आणि त्याला ग्लो दिला आहे रेड कलरमध्ये, त्यामध्ये थोडासा रेड कलर दिसतोय. तर अशा प्रकारे मी थंबनेल वगैरे बनवते, एडिटिंग करते. तर आय होप की तुम्हाला समजले असेल. चला तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला की नाही प्लीज कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.